राम राम मंडळी, मी ईश्वर तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द ईश्वर हिरे व्लॉग्स. तर ते म्हणतात ना की काही चांगलं करण्याआधी गणपतीचं नाव घ्यावं, आणि गणपती म्हटलं म्हणजे माझा आवडीचा विषय. त्यामुळे म्हटलं आपण ब्लॉगची सुरुवात गणपतीपासून करूया. म्हणून मी त्यासाठी झालो आहे पुण्याला. तर आपण इथं बघणार आहोत पुण्यातील अष्टविनायक व काही महत्त्वाचे गणपती. हा ब्लॉग खूप मोठा असणार आहे, त्याच्यामुळे आपण याला वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाईड करणार आहे. तर कृपया करून तुम्ही सगळे ब्लॉग बघा, कसे वाटले ते नक्की कळवा. तर चला, जराही वेळ न घालवता आपण लगेचच ब्लॉगला सुरुवात करूया. तर मंडळी, आता आपण आलो आहे पुण्यातील कसबा गणपतीला. तर हे आहे कसबा गणपतीचं मेन गेट. तुम्ही बघू शकता माझ्या मागे गणपती मंदिर. या मंदिराला खूप जुना इतिहास असून या मंदिराचा जीर्णोद्धार जिजामातांनी केलेला आहे. या गणपतीला पुण्याचं ग्रामदैवत म्हणून पण ओळखलं जातं. तर मंडळी, तुम्ही बघू शकता या मंदिराचा सभामंडप पूर्ण लाकडी असून त्यात खूप सुंदर असं नक्षीकाम आपल्याला बघायला मिळत आहे. जिजामाता ज्या वेळेला शिवाजी महाराजांना घेऊन पुण्यात आला, त्यावेळेला पुण्याची खूप दयनीय अवस्था होती. याच परिसरात जिजामातांनी लाल महाल उभारून तिथं वास्तव्य करू लागल्या. जिजामाता या मंदिरात नेहमी येत असत. त्यावेळेला हा गणपती कोंडाळ्यात होता. जिजामातांनी याच गणपतीच्या आशीर्वादाने पुण्यात सोन्याचा नांगर चालवून पुण्याची कायापालट केली. या गणपतीमुळे जिजामातांच्या सगळ्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून इथं नवीन मंदिर बांधलं. इथं आपल्याला खूप सुंदर असं वॉल स्कल्पचर बघायला मिळत आहे. तर त्यांनी इथं सत्ययुगातील एक प्रसंग वॉल स्कल्पचरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर गणपती बाप्पा त्रेतायुगात आपल्याला ऋषीमुनींचं रक्षण करताना दिसत आहेत. गणपती बाप्पा मयुरेश्वर रूपात राक्षसाचा संहार करतानाचा प्रसंग आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी जिजामातांसोबत कसबा गणपतीचा आशीर्वाद घेऊन पुण्यात सोन्याचा नांगर चालवून कसं पुण्याचं पुनर्वसन केलं आहे, तो प्रसंग आपल्याला इथं दाखवण्यात आला आहे. त्यानंतर द्वापार युगात गणपती बाप्पांच्या बाळ स्वरूपापासून तर मूळ स्वरूपापर्यंतचा त्यांनी प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर कलियुगातील एक प्रसंग दाखवला आहे. 8 चिरंजीवीपैकी एक म्हणजे गणपती बाप्पा. त्यांचं हे धूम्रकेतू हे त्यांनी रूप दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. मंदिराच्या कळसावर आपल्याला अष्टविनायकाचं दर्शन होत आहे व गाभारा बघा पूर्ण दगडी आहे. तर चला, आता आपण गाभाऱ्यात जाऊन गणरायाचं दर्शन घेऊया. मध्ये बघू शकता तुम्ही पूर्ण दगडी बांधकाम दिसत आहे. तर ही आहे गणपतीची मूळ मूर्ती. ही स्वयंभू असून ही तांदळा स्वरूपातली मूर्ती आहे. मंदिराच्या सभामंडपात देखील अष्टविनायकाचे फोटो लावलेले आहेत. एवढ्या गजबजलेल्या एरियात असून सुद्धा मंदिरात किती शांत असं वातावरण वाटत आहे. पुण्यातील गणेशोत्सवामध्ये कसबा गणपतीला मानाचा पहिला गणपती असा मान आहे. हा गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सगळ्यात आधी असतो. तर मंडळी, ही आहे कसबा गणपतीची उत्सव मूर्ती. ही मूर्ती बनवून गणेशोत्सवाच्या काळात बसवण्यात येते व गणेश उत्सव साजरा केला जातो. तर मंडळी, हा होता पुण्यातील मानाचा पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपती व त्याचा मागचा इतिहास. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमधून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा व आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मानाच्या दुसऱ्या गणपतीसोबत.